हम सब ठेकेदार संघटनेचा ठेकेदार संघटनेचा महाराष्ट्र ठेकेदार संघटनेचा करायचं काय खाली डोकं वर पाय करायचं काय खाली डोकं वर पाय हो उभे राहा ना हम सब ठेकेदार संघटनेचा ठेकेदार संघटनेचा महाराष्ट्र ठेकेदार संघटनेचा करायचं काय खाली डोकं वर पाय करायचं काय खाली डोकं वर पाय हो उभे राहा ना त्यांनी कामं दिली आणि ज्यावेळेस निधी द्यायची वेळ येते त्यावेळेस शासन हे पळकुटेपणा करत आहे. आजची कॉन्ट्रॅक्टरांची तुम्ही सगळ्यांनी बघत आहात इथे आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येतील जे लोक आलेले आहेत त्यांची तळमळ बघा. प्रत्येक जण स्वतः स्वयंस्फूर्तीने आलेला आहे इथे आणि इथे असं काय कोणाला काय गाड्या केल्या नाही किंवा कोणाला असं काय बळजबरी घेऊन आलेलं नाही. जे ते स्वतः आज त्यांच्या निधीसाठी ते शासनाकडे दाद मागण्यासाठी आलेले आहे आणि आता शासनाने लवकरात लवकर जागे व्हावे आणि या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांचे लवकरात लवकर पैसे द्यावे ही शासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो. एवढा विलंब का होतोय काय कारण काय याचा विलंब करण्याचं कारण शासनाकडे दुसऱ्या योजनांना द्यायला पैसे आहेत परंतु ठेकेदारांना ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस शासन कायम हातवरती करतं. ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दालनामध्ये जातो त्यांचे PS असो त्यांचे सेक्रेटरी असो स्वतः मंत्री महोदय हे आम्हाला बघून आमच्याकडे कानाडोळा करत असतं नेहमी. तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही ते त्यावेळेस आपले कामं छापले आमच्याकडनं कामं करून घेतले त्याच्यावरती तुम्ही निवडणुका जिंकल्या निवडणुका जिंकून तुम्ही सत्ता स्थापन केली आणि त्या सत्तेचा तुम्ही आज दुरुपयोग करून आज आमच्यावरती अन्याय करत आहात. का कुठेतरी ठेकेदार बरोबर दुर्व्यवहार होतोय का असं वाटतं? मागच्या विधानसभेच्या इलेक्शन सरकारने भरमसाठ काम म्हणजे प्रोव्हिजन्स नसताना म्हणजे जर प्रोव्हिजन 10% असेल तर यांनी 100% कामं काढली. म्हणजे असा एकही नाही की PWD आदिवासी विभाग असो जलजीवन असो ग्रामविकास असो सगळ्या विभागांमध्ये जी आर्थिक तरतूद त्या वर्षाला करायची असते त्याच्या काही पटीने कामं काढली. आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे असे अनुभव आहेत की काम झाल्यानंतर इमिजिएट पैसे मिळतील. त्या पिरियडमध्ये मग सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काही बँकांचे पैसे बायकांचे आईचे नातेवाईकांचे सगळे दागिने गहाण ठेवले हातुसांवर घेतलेत असे सगळे पैसे उपलब्ध करून हे शासनाचे सगळं कामं करून दिले. या कामं करून दिल्यानंतर शासनाने अख्ख्या गावोगाव जाऊन सांगितलं की आम्ही निधी दिला परंतु निधी आणि कामं मंजूर करणे याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते. ही अजून शासनाला पण कळालं नाही. कागदावर कामं छापणे आणि निधीची तरतूद म्हणजे पैसा बँकेत येणे या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत होतं. यांनी गावागाव जाऊन सांगितलं की आम्ही निधी दिला त्या हिशोबाने ह्या लोकांनी खूप प्रचार केल्यामुळे विकास दिसल्यामुळे ऑटोमॅटिक लोकांनी त्यांना मतं दिल्यानंतर एकदा हे गव्हर्नमेंट एकदा स्थापन झाल्यानंतर या लोकांनी टोटल आमदार खासदार मंत्री सगळ्या अधिकाऱ्यांनी अंग काढून घेतला आणि हेच अधिकारी आमदार खासदार म्हणायला लागले की ही कामं तुम्हाला कोणी करायला लावलं होतं. जेव्हा अशी चर्चा व्हायला लागली त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे हातबल झाले आणि म्हणून ह्या लेवलला कॉन्ट्रॅक्टर आलेले. आजपर्यंत आझाद मैदानावर कॉन्ट्रॅक्टर लोकांना यायची कधी गरज पडली नाही आणि शासनाने पण ह्या एक शेवटचंच आंदोलन गृहीत धरून ह्या आंदोलनामध्ये काहीतरी ठोस भूमिका घेऊन लोकांना निधी उपलब्ध करून द्यावा. एक कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही प्रकारचं शासनाच्या विरोधात नाही. कॉन्ट्रॅक्टर लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्ही कामं केलेल्या पैशांचा आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आम्ही आमचे बँकांचे पैसे सोने नाणे जे बँकांकडे गहाण ठेवलेले आहेत जे लोकांचे हात उसळणार आहेत हे पैसे आम्ही परत देऊ एवढीच लोकांची कळकळ. परत सर या संदर्भात आज कोणाची भेट झाली का आणि या पुढचा आंदोलनाचा इशारा सरकारला काय? तसा एक 4-5 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 11 वाजता या परंतु आज त्यांची कॅबिनेट असल्यामुळे आणि एवढ्या व्यस्त कार्यक्रमात कदाचित त्यांना जमलं नसेल.
परंतु आमची सगळ्या ठेकेदारांची अशी विनंती आहे की शासनाचे कोणीतरी प्रतिनिधी ज्यांच्यावर कॉन्ट्रॅक्टर लोक थोडा विश्वास ठेवतील असा एखादा प्रतिनिधी येऊन लोकांना शाश्वत करावं की आपल्याला काही प्रमाणात आता इमिजिएट तर आम्हालाही माहिती आहे की इमिजिएट शक्य होणार नाही. हिवाळी अधिवेशन येणार आहे किंवा त्याच्यात शासनाने ठरवलं तर केव्हाही तरतूद करू शकतं. हे आपण बघितले. एका ठिकाणी भाषण करायला जातात तिथं 5,000 आणि 10,000 कोटीचे इमिजिएट प्रोग्राम डिक्लेअर करतात. याचा अर्थ त्यांच्याकडे पैसे असतील. म्हणून शासनाने आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या भावना विचारात घ्याव्या आणि त्यांना निधी वितरित करावं. शासनाने कुठल्याही प्रकारच्या ठेकेदारांविषयी आकस्पणा किंवा काही त्यांच्याविषयी वाईट विचार करू नये. त्यांनी काम केलेले त्यांचे पैसे मिळावेत एवढीच एक रास्त भावना आहे. आणि शासनानं आमची सगळ्यांची विनंती आहे की सगळ्या ठेकेदारांना वेळेवर पैसे द्या जेणेकरून ते पुढच्या आत्महत्येला सामोरे जाणार नाही. कारण खूप कॉन्ट्रॅक्टर आत्महत्येच्या विचारात आहेत. आम्ही असोसिएशनच्या मार्फत सर्वांना सांत्वन करून त्यांना आम्ही सांगत राहतो की बाबांना असा धन्यवाद साहेब. आपण शासनापर्यंत पोहोचू आणि काहीतरी आपण डिसिजन घेऊ. तरी शासनाला माझी नम्र विनंती सर्व ठेकेदारांच्या वतीने की त्यांनी पैशांची तरतूद करावी, पैसे द्यावे ही विनंती. धन्यवाद साहेब.